नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र गुडे, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक अँड स्पाइन सर्जन, एक्झॉन हॉस्पिटल, अमरावती। आज आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉइंट या विषयावर बोलणार आहे। अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉइंट हे कोविड नंतर अधिक प्रमाणात वाढलेलं आहे। तरुण मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण कोविड-19 नंतर जास्त आढळलेलं दिसून येतं। यामध्ये तुमच्या हिप जॉइंटचा रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे हिप जॉइंट हळूहळू मरायला लागतो। त्यामुळे तुमच्या हिप जॉइंट मध्ये दुखण्याचं प्रमाण वाढतं। चालताना, बसताना, मांडी घालताना हिप जॉइंट मध्ये जर दुखत असेल तर तुम्हाला अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड असू शकते। मग आपण माहित कसं करायचं की आपल्याला एव्हीएन आहे की नाही? यामध्ये आपण एक्सरे आणि एमआरआय ह्या दोन तपासण्या करू शकतो। एक्सरे मध्ये जे बदल आहेत ते दिसायसाठी थोडा कालावधी जास्त लागतो। त्यामुळे जर आपण एमआरआय आधी केला तर या आजारात लवकर पकडता येते आणि त्यावर लवकर उपचार चालू करता येतो। जर उपचार लवकर चालू केला तर आपण याची जी वाढ होत आहे ती वाढ कमी करू शकतो। आणि जर एव्हीएन जास्त झाला असेल तर हिप जॉइंट सर्जरी, हिप जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचं ऑप्शन हे आपल्याकडे असतं। हिप जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी या दोन प्रकारच्या असतात। आपण वयानुसार ठरवतो की कोणत्या प्रकारची सर्जरी करायला पाहिजे। म्हणून जर तुम्हाला हिप मध्ये किंवा हिप जॉइंट मध्ये दुखणं असेल तर तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवणं गरजेचं आहे। धन्यवाद।